नमस्कार, जय गौ माता, वंदे मातरम। ज्योतिर्मय गौरी सेवा संस्थान मेन ब्रांच पाली राजस्थान से आज हमारे साथ में है अनिल जी भाई साहब, जो महाराष्ट्र नासिक के हैं। काफी टाइम से ट्रीटमेंट चल रहा है, लगभग 5 से 6 महीने हो चुके हैं। क्या हुआ था, क्या दिक्कत हुई थी, और आज ये भी हमारे साथ एक सक्सेस स्टोरी के रूप में है। तो इनसे मराठी भाषा में बात करते हैं और दीपिका जी से हेल्प लेके संस्थान की जो हमारी सपोर्टर टीम की मेंबर है, तो पूछते हैं उनके साथ क्या दिक्कतें थी और आज क्या क्या सुधार है। कोणता कॅन्सर आहे तर आणि कधीपासून डिटेक्ट झाला? मला पोटाचा कॅन्सर सांगितला, नॉन हॉजकिन लिम्फोमा म्हणून. डॉक्टरने पेट सिटी केली, तेव्हा कळलं की नॉन हॉजकिन लिम्फोमा तुम्हाला झालेला आहे. तिथून मला त्यांनी नाशिकमध्ये हॉस्पिटल कॅन्सरचं त्या हॉस्पिटल मला दाखल केलं. तिथून माझी केमोची सुरुवात झाली. पण केमोची सुरुवात झाल्यानं मला कळलं की केमो करून मला काही होणार नाही, मला याच्यावर पर्याय शोधावा लागेल. आणि शाळेत असताना मला माहित होतं की हळद आणि गोमूत्र हा याच्यावर खूप चांगला उपाय आहे. त्यामुळे मी शोध घेता घेता मला राजस्थानमध्ये ज्योतिर्गमय गोअमृत सेवा संस्था डॉक्टर भारद्वाज सर यांचा तपास लागला आणि मी त्यांच्याकडून ट्रीटमेंट लगेच चालू केली. म्हणजे मी कुठलाही वेळ वाया घातला नाही. ज्यावेळी डिटेक्ट झाला लगेच ट्रीटमेंटला सुरुवात केली. तर मला खूप चांगलं किमो मी घेतले, पण डॉक्टर पहिले मला किमो झाला एक किमो झाला. किमो असताना मी तपास लागला की अशी संस्था आहे जी याच्यावर उपचार करते आणि मी लगेच ट्रीटमेंट चालू केली. रुटीन काय आहे तुमचं? आता जसे मला गुरुजींनी सांगितलं की सकाळी उठायचं, एक्सरसाइज करायची, गरम पाणी प्यायचं, आपलं घरी बनवलेलं सात्विक भोजन घ्यायचं, रात्री परत वेळेवर जेवण करा, थोडं राऊंड मारा आणि औषध पाण्याच्या वेळेवर घ्या आणि कुठलंही व्यसन करू नका. त्यांनी सांगितलं आणि ते पूर्णपणे पाळतोय. आणि हे केल्यामुळे माझा कॅन्सरचा रिपोर्ट फक्त 4 महिन्यातच नॉर्मल आहे. पेट स्कॅन ज्या हॉस्पिटलला माझी ट्रीटमेंट चालू होती त्या हॉस्पिटलला मला डिक्लेअर की तुम्हाला आता कॅन्सर नाहीये. 4 महिन्यात कॅन्सर गेला. ही सगळी गुरुजींची कृपा आहे माझ्यावर. ब्लड टेस्ट नॉर्मल येतात, पण तुमचा पेट स्कॅन नॉर्मल आहे. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. गुरुजी सांगितले टेस्ट की ब्लडची करा, ती केली, ती नॉर्मल आहे, पण मला तिच्यावर विश्वास नव्हता. ज्याचं माझं डिक्लेअर झालं ते मला नॉर्मल हवंय. पेट स्कॅन म्हणजे रिपोर्ट नॉर्मल आली, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आयुर्वेदिक आणि त्या हॉस्पिटल मध्ये डिक्लेअर की तुम्हाला आता कॅन्सर नाहीये. नाहीये. जिथे ट्रीटमेंट झालं कॅन्सरची तेच स्टँडर्ड नाही तुम्हाला कॅन्सर. आणि किमोनी साइड इफेक्ट पण खूप झाले असतात. खूप त्रास झाला, माझे केस गेले, उलट्या, मळमळ, म्हणजे सांगता येत नाही, खूप त्रास झाला. तुमच्यासोबत मॅडमनी पण तुमचा खूप सहयोग केला असेल की तुमच्या ट्रीटमेंट मध्ये तुमचं रुटीन काय काय बनवून द्यायचं, कशी परहेज घ्यायची, ते सगळं मॅडमनी पण सांगितलं. मॅडम तुम्ही याच्याबद्दल काही सांगू शकता? मी त्यांना ब्लड खूप कमी होता, त्यांना काहीच माहित नव्हतं. यांना नेमकी काय पोट वगैरे, तो स्टार्टिंगला सुरुवातीला खूप पोट दुखायचं त्यांचं मला. मग अचानक यांना ऍडमिट, म्हणजे साध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. बाहेरून डॉक्टरांना बोलवले, लेप्रोस्कोपी केली. ते लेप्रोस्कोपी करतानाच मग त्यांनी मला आतमध्ये बोलवलं ऑपरेशन थिएटरमध्ये. त्यांनी मला दाखवलं की इथं कुठे कुठे आहे कॅन्सरचे गाठा वगैरे. ते मला कळून गेलेलं होतं. मी यांना काही सांगितलं नव्हतं की असं झालंय. यांना जेव्हा बरं वाटलं तेव्हा यांना मी सांगेल, डॉक्टरने तिथं सांगून ठेवलेलं होतं मी. त्याच्यानंतर यांना बरं वाटायला लागलं. आता यांना असं वाटलं की मला आता खूप चांगलं वाटतंय, मला आता म्हणजे खूप बरा झालो, आपण घरी जाऊ. मग मी डॉक्टरांशी बोलले की तुम्ही यांना सांगून द्या की यांना कॅन्सर वगैरे आहे असं. त्याच्यानंतर मग त्यांना ब्लड पण नव्हता. ब्लडचे 2 बाहेरून लावले, त्यांना ब्लड लावलं, तरी पण ब्लड कमीच होतं. मग मी त्यांना मग असं करता करता मग स्वतः मग मी त्यांना गाजरचा ज्यूस वगैरे करून द्यायचे, गाजर बीट वगैरे, आणि पालेभाज्यांचं पण ज्यूस करून द्यायची त्यांना, म्हणजे जेवढं पोटात जाईल तेवढं. संस्थानाने आम्हाला सुचवलं की तुम्ही अशा प्रकारे ज्यूस द्या, ते मला ती बनवत गेली. म्हणजे तशा प्रकारचं जेवण मला ती आज पण देते. आणि मग त्यांना मुगाच्या डाळीची वगैरे खिचडी द्यायची, त्याच्यामध्ये मसाला वगैरे काहीच नको असं, आणि दही दूध असं त्यांना द्यायची, म्हणजे त्रास नको व्हायला पाहिजे म्हणून. मग आम्ही मोठ्या हॉस्पिटलला गेलो, त्यांना मग केमो सांगितलं की आता केमो करायचंय. मग मी घाबरून गेले की केमो काय, कसं करायचं, काय करायचं, खूप टेन्शन आलं. ब्लड पण यांना कमी, ते प्रत्येक वेळेस त्यांना ब्लड टेस्ट करायला लावायचे, तरी पण ब्लड वाढत नव्हतं. मग मी खूप म्हणजे वाढवण्यासाठी खूप फ्रूट वगैरे आणायला लागली, आणि त्याच्यानंतर ज्यूस बीट वगैरे असं त्यांच्या फळांचं ज्यूस द्यायला लागले. एका हप्त्यातच त्यांचा म्हणजे ब्लड पण वाढून गेला त्यांना. जे सांगितलं सतत चूर्ण, त्या चूर्णाने माझी भूक वाढली, जेवण जास्त व्हायला लागलं आणि माझं ब्लड सुद्धा वाढायला लागलं. हो, त्या औषधीने खूप चांगलं काम. आणि मग त्याच्यानंतर मग पहिला केमो झाल्यानंतर आम्ही घरी आलो. मग यांनी लगेच शोध लावला की युट्यूबवर, मग काय करायचं काय नाही. मग यांना डॉक्टरांचं माहिती पडले, काय डॉक्टरांचं माहिती पडलं. संस्थेबद्दल तुम्हाला कसं माहित झालं?
युट्यूबवर ना त्यांनी व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितला हा, त्याने चौकशी केली की चौकशी. बुवा आता काय करता येईल बुवा असं. मग कन्फर्म सगळं कन्फर्म तुम्हाला फोन वगैरे लावून कन्फर्म केलं सगळं, व्हिडिओ वगैरे बघितले आणि यांना एकदम स्वतःला एकदम खात्री वाटली की बुवा आता मी हे औषध घेऊन खरंच चांगलं खरंच रिपेअर चांगलं. होऊन जाणार बुवा असं आहे. म्हणजे त्यांची स्वतःची पण हिंमत आम्ही स्वतःची मी पण हिंमत वाढवली. झाली की मला आता आणि माझ्या घरच्या लोकांनी सगळ्यांनी मला मायाच्या लोकांनी सगळं सपोर्ट केलं मला. त्यांनी माझी हिंमत मी त्यांची हिंमत वाढवली. तुमच्याकडची जी हेल्थ आणि सपोर्ट टीम आहे त्या टीमने माझा खूप आत्मविश्वास वाढवला खूप की वाढवला. तुम्ही फक्त 1 महिना ट्रीटमेंट घ्या, चालू करा, आमच्या विश्वास ठेवून काम करा विश्वास. आणि 1 महिन्यानंतर तुम्ही बघा, मला नाही वाटलं तर तुम्ही ट्रीटमेंट बंद करू शकता. बंद करू शकता. त्यात मला त्या सुनीता मॅडमने खूप छान रिस्पॉन्स हा, दिला. सुनीता मॅडमने तुम्हाला खूप सपोर्ट केला. केमो झाला तरी मी माझ्या खांद्यावर 2 बॅगा घेऊन घरी गेलो होतो. हा. एवढी हिंमत माझी झाली. एवढी हिंमत आली. आली. त्यावेळी मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. हा. तर तुम्ही अदर्स पेशंटला काय सांगणार की तिथं ट्रीटमेंट घ्या, त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे? त्यांना एकच सांगेल, जर तुमचं काही डिटेक्ट झालं असेल तुम्हाला आता की कॅन्सर हा. सांगितलं तर इकडे तिकडे वेळ वाया घालू नका. तुम्ही सरळ पालीला गोअमृत ज्योतिर्गमय गोअमृत सेवा संस्था आहे या संस्थेशी संपर्क करा, बोला आणि तुमचा विश्वास जर तुम्हाला पटला तर तुम्ही खात्रीशीर इलाज चालू करा हा. आणि तुम्हाला 1 किंवा 2 महिन्यातच तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल. हा. लवकर संस्थेशी संपर्क करा आणि कॅन्सर जशी बिमारी आहे त्याच्यापासून मुक्त व्हा. मग जय गो माता, वंदे मातरम.